सुंदर मुलींना प्रेग्नंट करा आणि 13 लाख रुपये मिळवा. 799 रुपयामध्ये आपलं खातं तयार करा. अशा पद्धतीची जाहिरात फिरायला लागलेली होती. आपल्या देशामध्ये मूर्ख आणि महामूर्ख लोकांची कमी नाही आणि अशा लोकांना अजून मूर्ख बनवण्यासाठी काही लोक काही प्राणी टपलेले असतात. आज आपण अशाच एका मोठ्या फ्रॉडबद्दल बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. आता हे नक्की काय आहे, तर लोकांना जाळ्यामध्ये कसं अडकवलं जातं, मूर्ख लोक महामूर्ख कसे बनतात हे बघण्यासाठी आज आपण एक वेगळ्या पद्धतीची घटना बघणार आहोत. तर एक अशा पद्धतीचा मेसेज जो तुम्ही पाहता आहात स्क्रीनवरती, तर तसा मेसेज किंवा तशी जाहिरात किंवा तशी पोस्ट तुम्हाला सोशल मीडियावरती कधीतरी पाहायला मिळाली असेल किंवा अशी पोस्ट मीडियावरती पाठवली जाते. सुंदर मुलींना प्रेग्नंट करा आणि 13 लाख रुपये मिळवा. 799 रुपये भरा आणि 13 लाख रुपये मिळवा. आता हे वाचल्यावरती सुंदर मुलगी आणि पैसे हे सगळं पाहून अनेक लोक ही जाहिराती वाचायला सुरुवात करतात. आता याच्यामध्ये सविस्तरपणे माहिती दिली जाते. त्याच्यामध्ये आम्ही एक भारतीय नोंदणीकृत कंपनी आहोत आणि ही कंपनी मोठमोठ्या उद्योगपतींची आहे. ही कंपनी स्थापन करण्यापाठीमागचा एक उदात्त हेतू आहे. उद्देश हाच आहे की देशात आणि जगामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना लग्नाला अनेक वर्ष झाली तरी त्यांना गर्भधारणा होत नाही, मूल होत नाही आणि काही सिंगल मदर आहेत, त्यांनाही आई व्हायची इच्छा आहे पण दुर्दैवाने त्या आई होऊ शकत नाहीत, त्या मातृत्व सुखाला मुकलेल्या आहेत. तर अशा महिलांना मदत करण्यासाठी आम्ही ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब या नावाची संस्था तयार केलेली आहे. आता या ठिकाणी अशा महिला येतात ज्यांना प्रेग्नंट व्हायचं असतं किंवा ज्यांना आई व्हायचं असतं आणि तुम्हाला 10 ते 13 लाख रुपये या गोष्टीतनं मिळू शकतात. जर ती महिला प्रेग्नंट, तुम्ही जर त्या महिलेला गर्भवती बनवलं, 10 ते 13 लाख रुपये मिळू शकतात. आणि जर समजा ती प्रेग्नंट राहिली नाही तरीसुद्धा कमीत कमी 5 लाख रुपये तुम्हाला दिले जातील. पण या सगळ्यांच्या काही अटी आहेत. पहिली अट आहे की प्रथम तुम्हाला एक असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल ज्यामध्ये तुम्ही हे जे काम करत आहात ते काम स्वेच्छेनं आणि पूर्ण स्वतःच्या सहमतीनं करत आहात. त्याचबरोबर तुमचा या कामाला तुम्ही जे करणार आहात त्या कामाला तुमच्या कुटुंबाचा कोणताही आक्षेप नाही. त्यानंतर जर तुम्ही विवाहित स्त्रीला गरोदर केलं तर त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, पण तिला होणाऱ्या मुलावरती तुमचा कोणताही अधिकार राहणार नाही. जर तुम्हाला या अटी मान्य असतील तर तुम्ही याची नोंदणी करा. नोंदणीचं शुल्क आहे 799 रुपये. आता असं वाचल्यानंतर अनेक प्राण्यांना असं वाटतं की इतका पैसा म्हणजे 11 ते 13 लाख रुपये आपल्याला मिळतील, लाखो रुपये मिळतील, त्यातही सुंदर मुली, अशा पद्धतीनं म्हणजे मज्जाच मज्जा. आणि शिवाय वर मांडलेले विचार जे आहेत की अशा महिला जगामध्ये आहेत आणि आपण जे करतो ते पुण्याईचं काम आहे आणि त्यामुळे आपला सगळ्यांचाच फायदा आहे आणि म्हणून मग पैसे डिपॉझिट करायला हरकत नाही, लोक विचार करतात आणि 799 रुपये ह्या पद्धतीनं ते भरले जातात. पैसे भरल्यानंतर एक फोन येतो. फोन आल्यानंतर आम्ही ऑल इंडिया प्रेग्नंट जॉबमधून कॉल करत आहोत. आता तुमची नोंदणी पूर्ण झालेली आहे, तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट केलेले आहेत आणि आता तुम्ही आमच्या संस्थेशी जोडले गेलेले आहात. अशा पद्धतीनं गोड बोलून मग तो फॉर्म, मग त्याच्यासाठी काय आधार कार्ड, बाकीचे कागदपत्र जे आहेत ती कागदपत्रसुद्धा मागवली जातात आणि त्यानंतर पुन्हा फोन येतो. आता तुम्हाला तुमच्या जवळच्या शहरातील एका 3 स्टार हॉटेलमध्ये बोलवलं जाईल. तिथे एक महिला येईल. तुमच्या हॉटेलचा, राहण्याचा, जाण्याचा, येण्याचा सगळा खर्च कंपनी उचलेल आणि तुम्हाला फक्त तिथं पोहोचायचं आहे. आणि तुम्हाला जर तिथं जाणं शक्य नसेल तर मग तुम्हाला मुंबईला जावं लागेल आणि मुंबईला येण्याचा, जाण्याचा, रेल्वे तिकिटाचा वगैरे खर्च, हॉटेलचा खर्च सगळा कंपनी उचलेल आणि तुम्हाला तुमच्या खिशातनं काहीही द्यायचं नाही. हे सगळं फोनवरती सांगितलं जातं. आता ज्या लोकांनी 799 रुपयामध्ये रजिस्टर केलेलं होतं ते मनातली मनात मज्जा मारायला सुरुवात करतात की 3 स्टार हॉटेल, विमानाचं तिकीट किंवा त्या रेल्वेचं तिकीट, त्यानंतर सुंदर महिला, फक्त 799 रुपयामध्ये, क्या बात आहे. त्याच्यानंतर मग आता खरा खेळ सुरू होतो. त्यानंतर पुन्हा फोन येतो, सर आम्हाला तुमच्या वीर्याची चाचणी करावी लागेल. जर तुम्ही जवळच्या दवाखान्यामध्ये जाऊन ती चाचणी केली तर योग्यच आहे आणि जर नसेल तर तुम्ही आम्ही ज्या दवाखान्याशी टाईप केलेलं आहे त्या दवाखान्यात जाऊन त्याची चाचणी तुम्ही करा.
आता यावेळी त्याला वाटतं की बरोबर आहे की वीर्याची चाचणी तर केलीच पाहिजे, कारण प्रेग्नंट करायचं आहे ना. पण जर समजा आता आपण आपल्या जवळच्या दवाखान्यात गेलो त्याला सांगितलं माझ्या वीर्याची चाचणी कर वगैरे, हे काय असतं काय आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळं यांनी ज्याच्याशी टाईप केलं आहे त्याच दवाखान्यामध्ये जाऊ आपण. आणि त्यानंतर मग त्यांना फोन येतो की तुम्ही जर समजा बाहेर चाचणी केली तर 5 ते 10 हजार रुपये द्यावे लागतील, पण आम्ही टाईप केलेल्या दवाखान्यात जर गेला तर 2,000 ते 2,500च्या आसपास तुमचं काम होऊन जाईल. आणि मग चाचणी तर करावीच लागणार आहे. त्याच्यामुळे मग हा म्हणतो की ठीक आहे, मग मी पैसे पाठवतो. आणि त्याच्यानंतर मग हा पैसे पाठवतो, म्हणजे 2-2.5 हजार रुपये काय असतील ते पाठवतो. आणि वीर्य वगैरे त्याचं ते मागवलं जातं, तो ते पाठवतो. आणि त्याच्यानंतर मग एक रिपोर्ट येतो बरं का. त्या रिपोर्टमध्ये तुमचं वीर्य स्ट्रॉंग आहे आणि यामुळे तुम्ही महिलांना गर्भवती करू शकता, अभिनंदन, आता तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, अशा पद्धतीचा रिपोर्टसुद्धा येतो. आता जो अशा पद्धतीनं सुरुवातीपासूनच फसत चाललेला आहे, मुळामध्ये जो मूर्ख असेल तोच अशा पहिल्यापासून त्याच्यात फसत जातो. त्यामुळे त्याला रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं आहे काय त्याला काही त्यातलं कळण्याची शक्यता पण नसते. तो मूर्खच होता आणि तो अजूनच महामूर्ख बनायला लागला. त्यामुळे त्याला रिपोर्टचं काही कळत नाही. तो खुश होतो की आपण आता प्रेग्नंट करू शकतो, लाखो रुपये मिळवू शकतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी मेसेज येतो की आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करत आहोत, ते पैसे तुम्ही तपासा. कारण जरी तुम्ही प्रेग्नंट केलं किंवा प्रेग्नंट केलं नाही तरीसुद्धा आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, ते ॲडव्हान्समधून तुम्हाला पाठवत आहोत. ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला मी ते सेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या खात्याला मेसेज येतो 4,72,000 रुपये किंवा अशी कुठली तरी रक्कम जी 4.25 लाखाच्या आसपासची आहे, ती त्याचा मेसेज त्याला येतो. जसं बँकेमध्ये पैसे जमा झाल्यानंतर मेसेज येतो तशाच पद्धतीचा मेसेज त्या ठिकाणी पाठवला येतो. आणि त्यानंतर पुन्हा फोन येतो की आम्ही तुम्हाला पैसे पाठवलेले आहेत, पण तुमचं खातं ब्लॉक केलेलं आहे, कारण ही रक्कम सरकारी आहे. त्यामुळे या रकमेचा GST भरल्यावरच पैसे तुमच्या खात्यावरून तुम्हाला काढता येऊ शकतात, कारण GST हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो साधारण 22-23-25 हजार रुपये GST आहे, अशा पद्धतीनं ते सांगितलं जातं. आता हा प्राणी विचार करतो की एक तर हे सगळं सरकारी आहे आणि आपल्याला 5 लाख रुपये मिळणार आहेत, त्याच्यामुळे मग 20-25 हजार रुपये GST भरायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर मग त्याला एक लिंक वगैरे पाठवली जाते आणि नंतर तो त्या लिंकवरती किंवा ते GST वगैरे तो पैसे तिथं भरतो आणि भरल्यानंतर खात्यामध्ये पैसे येण्याची वाट बघत राहतो. आता मात्र बॅलन्स येत नाही, पैसे येत नाही, फोन येत नाही, फोन केला फोन लागत नाही, व्हॉट्सॲपवर बघितलं तर ब्लॉक केलेलं होतं. 799 फी भरली, नंतर वीर्य तपासणीसाठी 2-2.5 हजार रुपये गेले, त्यानंतर GSTच्या नावाने 20-25 हजार रुपये गेले, असे साधारण 30 हजार रुपयाला याला आशवं लागतो. आणि 3 स्टार हॉटेल गेलं, सुंदर ललना गेल्या, ते विमान गेलं, ते रेल्वे तिकीट गेलं आणि नंतर त्याला कळतं की आपल्याला टिंबटिंब बनवण्यात आलेलं आहे. मग आता हा काय करणार? पोलिसांकडे जाऊ शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही, कारण आपण जर पोलिसांना सांगितलं तर लोक आपली खिल्ली उडवतील. बाहेरच्या कोणाला सांगितलं तर साले आपल्यालाच लोक काय काय बोलतील. आणि जर घरच्यांना हे कळलं तर घरचे आपल्याला डबल आश्व लावतील आणि मग हा फसलेला बाबा जो आहे तो स्वतःच्याच कानाखाली मारून घेतो आणि स्वतः रडत बसतो. अशा पद्धतीनं हजारो मूर्ख लोकांना महामूर्ख बनवण्याचं काम या मंडळींनी केलं. ऑल इंडिया प्रेग्नंट जॉबच्या नावाखाली अशा लोकांनी, म्हणजे या फ्रॉड करणाऱ्या लोकांनी पाठीमागच्या 2 वर्षामध्ये 2 ते 2.5 कोटी रुपयांची फसवणूक लोकांची केलेली आहे. आणि सगळ्यात धक्कादायक बाब काय माहिती आहे का, की ही जी आपण एवढं सगळं केलं, एवढे पैसे घेतले, तरीसुद्धा एकाही राज्यामधील एकाही माणसानं पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. आणि अशी जी फसवेगिरी करायची त्या फसवेगिरीला हे लोक मध्यमवर्गीय प्राणी वगैरे निवडतात आणि जे गरीब पण नाहीत आणि श्रीमंत पण नाहीत, म्हणजे जे घरामध्ये बायको आणि ऑफिसामध्ये बॉस यांच्यामध्ये चेंबलेले असतात, तर अशा प्राण्यांना पकडतात. किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे, किंवा जे पैशासाठी हापापलेले आहेत, किंवा जे स्त्रियांसाठी हापापलेले आहेत, तर असे हावरे प्राणी हे पकडतात आणि त्यांना लुबाडण्यासाठी हे रॅकेट तयार केलं जातं. आता या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश कसा काय झाला होता, तर बिहारच्या नवादा या भागामधील मुन्ना नावाचा एक तरुण आहे. म्हणजे याची सुरुवात कशी झाली बघा.
आता माध्यमातून म्हणजे पेपरला किंवा ह्याच्यावरती माध्यमातून जे आलं ते मी तुम्हाला सांगतोय. तर नवादा या ठिकाणचा मुन्ना नावाचा प्राणी आहे. तर तो राजस्थानमधल्या मेवाड या ठिकाणी गेला कामासाठी. साधारण 5 वर्ष तो त्या ठिकाणी राहिला. 5 वर्षामध्ये नंतर तिथं राजस्थानमधल्या सायबर गुन्ह्यामध्ये जी लोकं निष्णात होती त्या लोकांच्या तो संपर्कामध्ये आला. त्या ठिकाणी मुन्नानं 5 वर्ष ट्रेनिंग घेतलं, फसवेगिरी कशी करायची आणि सोशल मीडिया कसा असतो आणि सायबर कशा पद्धतीनं चालतं हे सगळी माहिती घेतली. आणि नंतर तो त्याच्या गावी नवादा या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की लोकांना फसवताना लोकांना खरं तर वाटलं पाहिजे, सरकारी वाटलं पाहिजे, पण त्यांना काय करायचं. मग त्याच्या डोक्यात सुपीक डोक्यातनं कल्पना आली, ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब. मग त्यानं डोकं चालवलं, सगळे नियम कायदे वगैरे असं की बघितलं की लगे लक्षात येतं की अरे खरंच भारी बरं काय आणि खरोखर आहे असं वाटावं, सरकारी वाटावं, असं सगळं त्यानं केलं. आणि घरी आला. घरी आल्यानंतर घरच्यांना सांगितलं, म्हटले की मी ट्रेनिंग घेऊन आलो आहे आणि मला मत्स्यपालन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या गावाच्या बाजूला एक तलाव होता, त्यानं त्या तलावाची दुरुस्ती केली. त्यानंतर मत्स्यपालन करायला सुरुवात केली. तलावाच्या शेजारी एक जुनं पडलेलं घर होतं, त्यानं त्या घराचं नूतनीकरण केलं, त्याच्यामध्ये 2 मजले बांधले. आणि शेजारी एक माची होती, तीसुद्धा अशी उंचीवरती होती आणि त्या माचीवरती साधारण 10-12 लोकं बसतील अशा पद्धतीची व्यवस्था केली. आता तलाव, घर, मचाण सगळं काही पूर्णपणे त्याने बांधलेलं होतं आणि हे सगळं त्याच्या गावापासून दूर होतं. आता याचे 2 फायदे होते. एक म्हणजे त्या ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क जे होतं त्यांना मिळत होतं आणि दुसरं म्हणजे दुरून जर कोणी पोलीस वगैरे आपल्याकडे आले किंवा कोणी जर अघटित व्यक्ती आपल्यासमोर यायला लागला, काहीतरी विचित्र वाटायला लागलं, तर तिथून लगेच आपल्याला हे सगळं गोळा करता येतील आणि पळून जाता येईल वगैरे किंवा ते प्लॅन करता येईल, याच्यासाठी मग ते सगळं नियोजन केलेलं होतं. आता मत्स्यपालनच्या नावाखाली यानं फसवणूक करण्याचा धंदा सुरू केला होता आणि मग त्यानं गावातल्याच काही प्राण्यांना प्रशिक्षण दिलेलं होतं, जे चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात, लोकांना फसवू शकतात, अशा पद्धतीच्या तरुणांना विश्वासात घेतलं. आणि सुरुवातीला त्यांना मत्स्यपालनाची माहिती दिली, मासे पाळायला लावले. त्याच्यानंतर हळूहळू मोबाईलची माहिती दिली, सोशल मीडियाची माहिती दिली, फेसबुकची दिली, गुगलची दिली, सायबरची दिली. त्यानंतर मग त्यांना हळूहळू एवढं त्यांना ट्रेन केलं आणि ट्रेन केल्यानंतर 20-25 पोरांना त्यानं मग त्यांच्या मीटिंग घ्यायचा. त्याच्यानंतर मग त्यांना सगळ्या गोष्टी आणून दिल्या, प्रिंटिंग मशीन दिली, फोन दिला, चार्ज, बाकीच्या गोष्टी, सिम कार्ड, सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या. आणि नंतर मूळ कारण काय होतं, काय करायचं, कसं बोलायचं, कसं फसवायचं, सगळं त्यांना शिकवलं. आणि हे पण सांगितलं की जो पैसा मिळेल त्याच्यातला 30% तुम्हाला मिळणार, फक्त तुम्ही बोलायचं आहे, बाकी सगळं माझं, फक्त तुम्ही बोलायचं, अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं. आणि नंतर या मुन्नानं फेसबुकवरती जाहिराती टाकायला सुरुवात केली. त्यानं त्याची स्वतःची सगळी सिस्टीम बनवली होती. म्हणजे सिस्टीम अशी बनवली होती, एखाद्याने जर समजा ते पैसे भरल्यानंतर मग त्याला फोन करणं, त्याच्यानंतर मग त्याच्याकडून ते वीर्य मागून घेणं, त्यानंतर मग इकडं त्यांनी त्याचा ते रिपोर्ट तयार करणं, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी, मेसेज पाठवणं, हे करणं, सगळी A to Z सगळी सिस्टीम यांनी तयार केली होती. आणि त्यानंतर पैसे जे ट्रान्सफर केले जायचे ते राजस्थानमध्ये ट्रान्सफर केले जायचे. म्हणजे यांना एवढं सगळं प्लॅन केलं होतं की पैसे कुणी जर पकडलं उद्या तरी पण पैसे आपल्याकडे आलेच नाहीत असंही आपण दाखवू शकतो, अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. आता ह्यांचं जे काही चालू होतं तर त्या काळामध्ये काही पोलिसांनी ती जाहिरात बघितली. जाहिरात बघितल्यावर त्यांना शंका आली की असं काय नक्की ह्याच्यात 799 रुपये भरा, हे करा, ते करा, असं तसं. त्यामुळे त्यांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस त्यांनी कॉन्टॅक्ट केलं किंवा पत्ता तपासण्याचा प्रयत्न केला किंवा हे लोकेशन काय आहे ते तपासलं, तर नवादा या ठिकाणचं हे सगळं समोर आलं. आणि ज्यावेळेस मग पोलिसांनी तिकडल्या खबऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलं की बाबा हे नक्की काय प्रकरण आहे, त्यानंतर मग ते खबरी त्या आजूबाजूला गेले. तर त्यांनी बघितलं मत्स्यपालनाच्या नावाखाली 20-25 मुलं एका ठिकाणी जमतात, मोबाईलवरती बोलतात. आणि गावातली मुलं इतकी ॲक्टिव्ह झालेली आहेत आता ती की अक्षरशः म्हणजे ते सगळं त्यांना माहिती आहे, त्यांचं बोलण्यामध्ये पुढं आलेले आहेत, त्यानंतर ते फसवेगिरी वगैरे चालते, असं सगळं ते पोलिसांना कळलं. आणि झारखंड या ठिकाणचं जामतारा हे जे गाव आहे ते गावसुद्धा असंच फसवेगिरीमध्ये प्रसिद्ध आहे. तर ते यांच्याजवळच होतं, त्याच्यामुळे वान नाही पण गुण यांना लागलेलं असेल असं पोलिसांनाही वाटलं. आणि पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलं. आणि त्या ठिकाणी आता पोलीस तिकडून येत आहेत हे कळल्यानंतर तिथले जेवढे काही प्राणी होते ते सगळे प्राणी पळून जायच्या तयारीत होते. तरीसुद्धा 18 मुलं पळून गेली आणि 8 मुलं जी आहेत ती पोलिसांनी पकडलेली होती. त्यांच्याकडचं साहित्य जप्त केलेलं होतं, ते ठिकाण सील केलेलं होतं आणि काही काळासाठी हा धंदा बंद झालेला होता. आता लक्षात घ्या, त्यावरती आता ह्या मुलांवर कायदेशीर कारवाई होईल, त्याच्यामधील अल्पवयीन जे आहेत ते नंतर बाहेर येतील आणि परत नव्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालू करतील. तर आता आपण सावध काय राहायचं आहे,
असे तुम्हाला फोन आले किंवा पैसे तुम्हाला डबल करून देतो किंवा कुठल्यातरी मुलीबद्दल आलं, कुठल्यातरी पैशाबद्दल आलं किंवा हे अशा गोष्टी जर आल्या, एक लक्षात घ्या, आपले आई-वडील, आपल्या घरातली लोकं हे सोडून कोणावरही बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आणि कुणीही समाजसेवा करायला बसलेलं नाही. सगळ्यांना पैसा पाहिजे आणि त्यामुळे आपण सावध राहायचं आहे. एकतर कोणाला आपला OTP द्यायचा नाही किंवा कोणाच्याही अकाउंटला पैसे पाठवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपलं अकाउंट कोणाला द्यायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. किती काही झालं आणि काही सांगितलं तुला एवढे मिळतील तेवढे मिळतील, भाऊ इथं कष्टानं पुरत नाही आणि बाकीच्या गोष्टींचं कधी पुरणार आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टीपासून दूर राहा, अशा गोष्टीपासून सावध राहा आणि या लोकांच्या या फ्रॉडला बळी पडू नका. बरं, आता याबद्दल अशा अनेक गोष्टी घडू शकतात भविष्यात, म्हणून आत्ता ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली. माझी विनंती आहे की जेवढं शक्य असेल तेवढं तुमच्या आपल्या जवळच्या लोकांना WhatsAppला, Facebookला हे शेअर करायचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया एका पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.